सध्या आलो आपण एसडीओ कार्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासोबत जे आहेत अभयदादा वाजपेयी आहेत यांनी एक माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार एक माहितीचा अधिकार टाकलेला आहे. शहरी भागातील प्रायव्हेट शाळांमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या कमकुवत आहेत. मी हा कागद तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे कारण की यामध्ये दिसणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत, सीसीटीव्ही आहे, सेफ्टी आहे, बऱ्याचशा बिल्डिंग सेफ्टी आहे, या सगळ्या गोष्टी आहे. या सगळ्या गोष्टीची अभयदादा यांनी माहिती मागितलेली आहे. परंतु या ठिकाणी माहिती मागितल्यानंतर फक्त शहरातली एक मात्र अशी शाळा जे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे, या शाळेनं फक्त आतापर्यंत जवळपास 8 मुद्दे आहेत. 8 मुद्द्यातले हे कागदपत्र यांपर्यंत सध्या पोहोचलेले आहेत. अजूनपर्यंत प्रायव्हेट शाळांचे अजूनपर्यंत हे 8ही मागण्या ज्या पूर्ण झालेल्या नाही आतापर्यंत. तर दादा काय नेमका या आपण जो कायदा माहितीचा अधिकार मागितलेला आहे कोणकोणते आहे, कारण की 8 मुद्दे आहेत, सविस्तर थोडक्यात सांगा. थोडक्यात गोष्ट अशी आहे की हे जे मुद्दे आहेत हे मुलांच्या सिक्युरिटीच्या बद्दलचे सगळे मुद्दे आहे की भाई आपलं पाणीची व्यवस्था कशा प्रकारे करतात व त्यानंतर आपल्या शाळेमध्ये सगळे रूमामध्ये सीसीटीव्ही आहेत का, व त्यानंतर सीसीटीव्ही झाल्यावर आपल्या मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड आहे का, व त्यासाठी आपल्या बिल्डिंगचा मेंटेनन्स कशा प्रकारे आहे, व कोणतीही दुर्घटना घडली की भाई तिथं कधी अग्निशामक व आग लागली तर तिथं अग्निशामक येण्याचे ठिकाण व त्याची जागा निर्धारित आहे का, व त्यासाठी तुम्ही काय तुम्ही सिक्युरिटी मध्ये ते केलेले आहे की नाही केलेले आहे, हे सगळ्यासाठी मी माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये सगळं प्रायव्हेट स्कूलना माहिती मागितली आहे. तर मला कोणत्याही शाळेनं अशी माहिती पुरवली नाही. फक्त एकुलती एक शाळा आहे ज्यामध्ये मला माहिती भेटलेली आहे, ते आहे पोद्दार इंटरनॅशनल. तसेच मी ह्या संस्कार इंटरनॅशनललाही मागितला होता आणि सिक्रेट हार्ट स्कूललाही मागितली होती आणि रूट्सलाही मागितली होती. तर मला ह्या तिन्ही शाळेकडून याची काहीच इन्फॉर्मेशन भेटली नाही. सगळ्यात मोठी गोष्ट की तिथं जे टीचर्स असतात त्यांचं क्वालिफिकेशन करणे हे 100% जरुरी आहे, पण कोणत्याही प्रकारचा त्यांचा पोलीस व्हेरिफिकेशन नसतो. फक्त टीचर्स आहे, पडून राहिले, उद्याला काही दुर्घटना घडली तर त्यांच्यापाशी या टीचरांची काहीच माहिती उपलब्ध नाही. अशी माहिती मी सर्वांना थोडक्यात इथं जाहीर करतो. जर कधी अभयदादा अशातली माहिती, आता तुम्ही म्हटलं का फक्त पोद्दार शाळेनंच तुम्हाला माहिती दिली, जर कधी या यांचे कसे पॉलिटिकल जे राहतात बॅकग्राऊंड हे बळकट राहतात, कुठपर्यंत आता बरेचसे माहितीचे अधिकार ठप्प पडलेले आहेत, अशा ठिकाणी जर अशा वेळेला आपल्याला जर कधी पूर्ण माहिती भेटली नाही तर अशा वेळेला आपली भूमिका काय राहील? आमची भूमिका राहील की आम्ही माहितीच्या अधिकारमध्ये यांच्यावर कोर्टद्वारे एक अपील करू आणि यांना या सर्व माहितीची आम्हाला माहिती पुरव अशी आम्ही मागणी करू. त्यानंतर आम्हाला माहित आहे की हे जे शाळा आहे हे राजनीतिक पॉलिटिकलच्या संरक्षणाखालीच चाललेले आहे. कारण की आजपर्यंत जितकी सरकारी शाळा हे बंद करण्यात आली तर हे का बंद करण्यात आली, तिथं ऍडमिशन कम होऊन राहिले आणि इथं जास्त होऊन राहिले. इथं जास्त का होऊन राहिले, फीजही घेऊन राहिले तरी इथं जास्त होऊन राहिले. तर हे सगळी कारणे आपल्याला सांगण्याकरिताच मी हे सगळी माहिती मागितली आहे आणि आम्ही कोर्टद्वारे या सर्वची माहिती आपल्याला पुरवणार. खरोखर सध्याची परिस्थिती आपण पाहतो तर आपण अचलपूर परतवाड्यातच नाही तर बाहेर ठिकाणी जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, प्रायव्हेटीकरणचं खूप जास्त प्रमाणात डंका वाजलेला आहे. पण या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात फीज घेऊन सुद्धा त्या ठिकाणी मूलभूत त्यांच्या गरजा भागल्या जातात की नाही. ज्या प्रकारे अभयदादा बोलले ते बोलले, कारण की जे महत्वाचं आहे, जे पाहिजे त्या शाळेमध्ये, जेवढी तुमची फीज आहे, जे क्वालिफिकेशन आहे ते टीचरचं, याच जर गोष्टी कमकुवत असल्या तर त्यांचा जो एक पाया राहते लहान मुलांचा सुरुवातचा पाया राहते तो एवढा बळकट होणार नाही. आणि सिक्युरिटीची गोष्ट, लहान मुलं राहतात, हर छोट्या मोठ्या घरातले ही मुलं राहतात, खूप लाडाप्रेमाचे राहतात. अशा ठिकाणी एवढं पेमेंट देऊन, पैसे देऊन, फीस भरून सुद्धा इथं सेफ्टी नसली तर खरोखर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होते.